आज पुणे लेबर कमिशनरची तर टीसीएस आणि जे फिमेल एम्प्लॉईज टर्मिनेट झाली त्यांची आज पहिली मीटिंग झाली आणि लेबर कमिशनरने टीसीएस एचआरला तिथं बोलवलं होतं. पण टीसीएसच्या बाजूने आज त्यांचे लीगल ॲडवायझर रिप्रेझेंट करत होते केस. तर लेबर ऑफिस हे असं कन्सलेटरी अथॉरिटी आहे ज्याच्यामध्ये कंपनी, एम्प्लॉई आणि लेबर कमिशनर यांच्यामध्ये डिस्कशन होतं. पण तिथं ज्यांनी टर्मिनेट केले किंवा जे मॅनेजर आहेत किंवा जे एचआर आहेत त्यांनी तिथे अवेलेबल राहायचं असतं. पण टीसीएसच्या बाजूने त्यांचे लीगल ॲडवायझर आले होते. तर लेबर कमिशनरने त्यांना सगळ्या डिटेल्स विचारल्या की असं एम्प्लॉई जे 17 इयर्स तुमच्यावर काम करते ते असं अर्धा एक तासामध्ये किंवा 1.5 तासाच्या मीटिंगमध्ये ते कसं काय रेझिग्नेशन देतील. आणि त्यांनी या केसमध्ये ते जे एचआर आहे, फिमेल एचआर नीलम, त्यांना नेक्स्ट हिअरिंगला तिथं बोलवलेलं आहे सो दॅट की त्या जस्टिफाय करतील की खरंच एम्प्लॉईने रिझाईन केलं का नाही. तर आता आमची रिक्वेस्ट जिथं जिथं आम्ही केसेस फाईल केल्यात, महिला आयोग असेल, आता पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही फाईल करणार आहे आणि लेबर मिनिस्टरला, तर अशा सर्व ठिकाणी हे जे फिमेल एचआर्स आहेत ज्यांनी हे एम्प्लॉईज टर्मिनेट केलेत 17 इयर्स एक्सपिरियन्स, 12 इयर्स एक्सपिरियन्स विदाऊट एनी पॅकेज, त्या सगळ्या ठिकाणी ह्या एचआर्सला बोलवून हे टर्मिनेशन जस्टिफाईड आहे का नाही हे डिस्कशन झालं पाहिजे. आणि इथून पुढे एचआरनी पण विचार केला पाहिजे की आपण कंपनीचं एखादं म्हणणं ऐकतोय पण आपण त्यामध्ये लॉ तर ब्रेक करत नाही याचं पण तुम्ही काळजी घेतली पाहिजे. ही एक एकदम फर्स्ट स्टेप आहे ज्याच्यामध्ये टीसीएस सारख्या मोठ्या कंपनीचे एचआर तिथं आलेले आहेत आणि ही लॉंग बॅटल असणार आहे. पण आमची रिक्वेस्ट गव्हर्नमेंटला पुन्हा तीच असेल की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला आणि टीसीएसच्या ले ऑफवरती ब्रेक तुम्ही लावा आणि ज्या एम्प्लॉईजला इथं कॉम्पन्सेशन आधी मिळालेलं नाही त्या सर्व एम्प्लॉईजला कसं कॉम्पन्सेशन मिळेल याच्यामध्ये तुम्ही आमची मदत करा. धन्यवाद.